नमस्कार रसिक प्रेक्षक हो, गप्पा गोष्टी कविताच्या 9 दिवस 9 कविता 9 रस या सिरीज मध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। आज मी तुमच्या समोर जी कविता सादर करणार आहे ती आहे करुण रसाची। सुप्रसिद्ध कवी वैभव जोशी यांनी लिहिलेली ही कविता कातरवेळ। बघा, एखाद्याला कधी काही अडचणी किंवा वेदनेत बघितलं की आपसुकच आपलं हृदय करुणेनं भरून येतं। इतरांच्या दुःखाविषयीची खोल संवेदनशीलता खऱ्या अर्थाने आपल्यातली माणुसकी जिवंत ठेवते। हा मानवी जन्म पराधीन आहे, आपल्या नियंत्रणात खरं तर काहीच नाही। दैव जात दुःखे भरता दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा। शृंगारातून बहरलेल्या प्रेमाला मात्र बघा असतो तो कायमच विरहाचा अभिशाप। ज्याला कायमच असते ती कारुण्याची किनार। वैभव जोशी म्हणतायत, ओठात निरोपाची भाषा, ओठात निरोपाची भाषा, स्पर्शात सलोख्याच्या। हा काय जीवाशी खेळ सखे अलवारशा कातरवेळी। आधी आधी हे संभाषण इतकेही गढूळ नसायचे, आधी आधी हे संभाषण इतकेही गढूळ नसायचे। डोळ्यांचे डोह नितळ होते, शब्दांचे बिंब दिसायचे। आताच अशी का खळबळ ही निशब्द निखळणाऱ्या, आताच का अशी खळबळ ही निशब्द निखळणाऱ्या वेळी। हा काय जीवाशी खेळ सखे अलवारशा कातरवेळी। हा काळ सरकतो आहे पण उलटे ना वेळ निरोपाची। हा काळ सरकतो आहे पण उलटे ना वेळ निरोपाची। रुतलेले उन्ह दिशांमधून निसटायला नाही आशा। आकाश उभे अवघडलेले तव प्रशांगत संध्याकाळी, आकाश उभे अवघडलेले तव प्रशांगत संध्याकाळी। हा काय जीवाशी खेळ सखे अलवारशा कातरवेळी। हा काय जीवाशी खेळ सखे अलवारशा